गाईज विदाऊट कंजंक्शन आपण लेंदी म्हणजेच मोठी सेंटेन्स बनवूच शकत नाही. जरी बनवायचा प्रयत्न केला तर ती सेंटेन्स कुठे ना कुठेतरी इनकम्प्लीट असतात. गाईज त्यासाठीच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये 4 असे इम्पॉर्टंट कंजंक्शन शिकणार आहोत की जे जर तुम्हाला आले तर खूप सारे डेली यूजचे तुम्ही खूप लेंदी सेंटेन्स तुम्ही खूप इझिली बोलू शकणार आहात. ते कंजंक्शन कोणते ते बघूया. ॲज लॉंग ॲज सून ॲज फार ॲज आणि ॲज वेल ॲज. तर गाईज व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा. पहिलं आपलं आहे ॲज लॉंग ॲज. याचा मराठीमध्ये मीनिंग होतो जोपर्यंत किंवा तोपर्यंत, जोपर्यंत तोपर्यंत या अर्थाने आपण याचा यूज करतो. गाईज आपण ज्यावेळेस ॲज लॉंग ॲज जेव्हा यूज करतो त्यावेळेस तुम्हाला ॲज लॉंग ॲज सोबतचं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स तुम्हाला प्रेझेंट किंवा पास्टमध्ये लिहायचं असतं. तिथे फ्युचरचा कधीही यूज करायचा नाही. मी तुम्हाला विथ एक्झाम्पल हे एक्सप्लेन करेल त्यावेळेस खूप चांगल्या प्रकारे समजेल. क्लिअर? इथेपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता बघा गाईज याचं एक्झाम्पल बघा. मी तुला मदत करेन जोपर्यंत की तू माझ्याशी प्रामाणिक राहशील. आता इथे 2 सेंटेन्स आहेत. मी तुला मदत करेन, तू माझ्याशी प्रामाणिक राहशील. दोन्ही सेंटेन्स इथे फ्युचरमध्ये आहेत. बरोबर. आता बघा गाईज हे सेंटेन्स बनवायचे कसे. मी तुला मदत करीन, आय विल हेल्प यू. आणि जोपर्यंतसाठी आपण काय घेत आहोत, ॲज लॉंग ॲज. तू माझ्याशी प्रामाणिक राहशील. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स तुम्हाला फ्युचरमध्ये, जरी फ्युचरमध्ये आहे असलं सेंटेन्स तरी फ्युचरमध्ये न लिहिता तुम्हाला ते सेंटेन्स प्रेझेंटमध्ये लिहायचं आहे. ॲज लॉंग ॲज यू आर ऑनेस्ट विथ मी. क्लिअर झालं? म्हणजे आपलं पूर्ण सेंटेन्स होईल आय विल हेल्प यू ॲज लॉंग ॲज यू आर ऑनेस्ट विथ मी. इथे ॲज लॉंग ॲज सोबतचं जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला कधीही फ्युचरमध्ये लिहायचं नाही, जरी मराठीचं सेंटेन्स फ्युचरमध्ये असलं तरीही. क्लिअर? अजून याचं एक्झाम्पल बघा. आपण मित्र राहू शकतो जोपर्यंत की तू माझा सन्मान करशील. आता पहिलं सेंटेन्स आहे आपण मित्र राहू शकतो आणि दुसरं तू माझा सन्मान करशील. पहिलं सेंटेन्स तर तुम्हाला माहीत आहे की कॅनचं सेंटेन्स आहे, एखादी गोष्ट करू शकतो. आणि सेकंडवालं सेंटेन्स फ्युचरचं तुम्हाला सेन्स दाखवत आहे. पण हे दोन्ही सेंटेन्स बनवताना जसं की मी तुम्हाला सांगितलं ॲज लॉंग ॲज सोबतचं जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला जरी मराठीचे सेंटेन्स फ्युचरमध्ये असलं तरी ते तुम्हाला फ्युचरमध्ये न बनवता प्रेझेंटमध्ये किंवा पास्टमध्ये बनवायचं आहे. क्लिअर झालं? मग हे सेंटेन्स काय होईल. वी कॅन बी फ्रेंड्स ॲज लॉंग ॲज यू रिस्पेक्ट मी. वी कॅन बी फ्रेंड्स ॲज लॉंग ॲज यू रिस्पेक्ट मी. क्लिअर झालं हे? म्हणजे जिथे ॲज लॉंग ॲज सोबतचं जेही सेंटेन्स येईल ते तुम्हाला एकतर प्रेझेंटमध्ये बनवा किंवा पास्टमध्ये बनवा. क्लिअर? आता पास्टमध्ये कधी बनवायचं आणि प्रेझेंटमध्ये कधी बनवायचं, बऱ्याच जणांना हे क्वेश्चन आलाच असेल. जर गाईज तुमचे दोन्ही सेंटेन्स फ्युचरमध्ये असतील तर तुम्हाला पहिलं सेंटेन्स ॲज इट इज तुम्हाला फ्युचरमध्ये लिहायचं आहे आणि ॲज लॉंग ॲज सोबतचं सेंटेन्स तुम्हाला प्रेझेंटमध्ये लिहायचं आहे. आणि जर तुमचे दोन्ही सेंटेन्स पास्टमध्ये असतील तर तुम्हाला पहिलं सेंटेन्स तर पास्टमध्ये ॲज इट इज लिहायचंच आहे, तसंच तुम्हाला ॲज लॉंग ॲज सोबतचं सेंटेन्ससुद्धा पास्टमध्ये लिहायचं आहे. क्लिअर झालं हे दोन्हीही? आता बरेच जण म्हणतील की मॅम इथे जे मराठीचं, आता अजून एक प्रश्न इथे पडलेला असेल की मराठीचे सेंटेन्समध्ये जोपर्यंत आणि तोपर्यंत दोन्हीही एकत्र तर दिसत नाही. बरंच दोन्ही सेंटेन्समध्ये नुसतं जोपर्यंत आलं आहे. गाईज जोपर्यंत किंवा तोपर्यंत दोन्हीपैकी कोणतंही आलं किंवा त्याच टाईपचा सेन्स जर निघत असेल तरीसुद्धा तुम्हाला तिथे ॲज लॉंग ॲजचा यूज करायचा आहे. याची गरज नाही की मराठीमध्ये जोपर्यंत आणि तोपर्यंत असंच आलं तर हेच यूज करायचं. त्याचा सेन्स बघा, त्याचं मीनिंग काय निघतोय त्याच्या वाईज तुम्हाला याचा यूज करायचा आहे. आय होप तुमचे सगळे डाऊट्स इथे क्लिअर झालेले असतील. एक्झाम्पल. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आपण बाहेर खेळू. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आपण बाहेर खेळू. वी विल प्ले आउटसाइड. जसं की आपण पहिल्या सेंटेन्समध्ये बघितलं वी विल प्ले आउटसाइड
ॲज लॉंग ॲज इट डझंट रेन. वी विल प्ले आउटसाईड ॲज लॉंग ॲज इट डझंट रेन. हे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आपण इथे डझंट घेतला आहे. प्रेझेंटमध्ये बनवायचं आहे सेंटेन्स तुम्हाला. आता इथे बघा गाईज, क्लिअर झालं हे. आता हेच सेंटेन्स तुम्ही असंही बनवू शकता. ॲज लॉंग ॲज इट डझंट रेन, कॉमा वी विल प्ले आउटसाईड. एकतर तुम्ही ॲज लॉंग ॲज मिडलमध्ये लिहू शकता किंवा एकतर तुम्ही ॲज लॉंग ॲज एकदम सेंटेन्सच्या स्टार्टिंगला लिहू शकता. पण इथे लक्षात घ्या, आपण इथे काहीच वेगळं केलं नाही. फक्त जे मिडलमध्ये ॲज लॉंग ॲज लिहिलं होतं ते आपण स्टार्टिंगला घेऊन आलो. बाकीचं तिथं ॲज इट इज लिहिलेलं आहे. आणि स्टार्टिंगला जेव्हा ॲज लॉंग ॲज लिहितो त्यावेळेस तुम्हाला पहिलं सेंटेन्स पूर्ण झाल्यानंतर कॉमा देऊन दुसरं सेंटेन्स लिहायचं आहे. बस एवढाच फरक आहे. दोन्ही प्रकारे अशी सेंटेन्स तुम्ही बोलू शकता आणि लिहू पण शकता. क्लिअर झालं हे. जोपर्यंत तुम्ही शांत राहाल तोपर्यंत इथे राहू शकता. सेम, यू कॅन स्टे हिअर ॲज लॉंग ॲज यू कीप क्वाइट. यू कॅन स्टे हिअर ॲज लॉंग ॲज यू कीप क्वाइट किंवा ॲज लॉंग ॲज यू कीप क्वाइट यू कॅन स्टे हिअर. जसं की मी तुम्हाला सांगितलं, तू इथे जोपर्यंत हवे आहे तोपर्यंत राहू शकतोस. यू कॅन स्टे हिअर ॲज लॉंग ॲज यू वॉन्ट. यू कॅन स्टे हिअर ॲज लॉंग ॲज यू वॉन्ट. आय होप गाईज तुम्हाला ॲज लॉंग ॲज कधी कसं यूज करायचं हे लक्षात आलं असेल. गाईज बऱ्याच सेंटेन्समध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण मराठीचं सेंटेन्स लिहितो, जसं की जोपर्यंत तुम्ही शांत राहाल तोपर्यंत इथे राहू शकता. हे जे सेंटेन्स आहे बऱ्याचदा काय होतं, सेकंड पार्ट जो सेंटेन्स मराठीच्या सेंटेन्सचा सेकंड पार्ट पहिल्यांदा येतो. बऱ्याच सेंटेन्समध्ये हे होतं. तर तुम्ही सेकंड पार्ट पहिल्यांदा लिहून पण बनवू शकता आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की पहिल्यांदाच तुम्ही ॲज लॉंग ॲज लिहून ॲज इट इज सेंटेन्स लिहू. दोन्ही प्रकारे तुम्ही अशा प्रकारची सेंटेन्स बनवू शकता. ज्याही प्रकारे तुम्हाला इझी जाईल ती तुम्ही पद्धत तुम्हाला यूज करायची आहे. क्लिअर. नेक्स्ट आहे ॲज सून ॲज. सेम जसं आपण ॲज लॉंग ॲजचे काही रूल्स होते, जसं की ॲज लॉंग ॲजच्या नंतर प्रेझेंट किंवा पास्टमध्ये सेंटेन्स येईल, फ्युचरमध्ये येणार नाही. सेम रूल इथे सुद्धा फॉलो तुम्हाला करायचा. ॲज सून ॲजच्या नंतर तुम्हाला प्रेझेंट किंवा पास्टचं सेंटेन्स बनवायचं आहे, ना की फ्युचरचं. ॲज सून ॲजचा मिनिंग होतो लगेच, किंवा एखादी गोष्ट घडताच दुसरी गोष्ट घडते किंवा एखादी गोष्ट घडल्याबरोबर दुसरी गोष्ट घडायला सुरुवात होते. अशी जी कंडिशन असती, ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला ॲज सून ॲजचा यूज करायचा आहे. एक्झॅक्ट मराठीत अर्थ सांगणं कठीण आहे, पण जी कंडिशन जर तुम्ही लक्षात घेतली तर मला वाटतं तुम्ही खूप इझिली याचे सेंटेन्स बनवू शकणार आहात. याचे एक्झाम्पल बघा. तिचं काम संपताच ती निघून गेली. म्हणजे तिचं काम संपल्याबरोबर ती काय केली, निघून गेली. किंवा तिचं काम संपलं की ती लगेच निघून गेली. म्हणजे एखादं काम झाल्याबरोबर दुसरं काम झालं, किंवा अशा प्रकारचे जी सेंटेन्स असतील तिथे तुम्हाला डोळे झाकून ॲज सून ॲजचा यूज करायचा आहे. आता हे सेंटेन्स बघा कसं होईल. तिचं काम संपताच, हे एक सेंटेन्स आहे आणि ती निघून गेली. हे दोन सेंटेन्स आपल्याला ॲज सून ॲजने काय करायचे, या कंजंक्शनने जोडायचे आहेत. सेंटेन्स काय होईल, ॲज सून ॲज सी फिनिश्ड हर वर्क सी लेफ्ट. ॲज सून ॲज सी फिनिश्ड हर वर्क सी लेफ्ट. लक्षात आलं तुम्हाला एखादं काम. किंवा तुम्ही हेच सेंटेन्स असंही बनवू शकता, सी लेफ्ट ॲज सून ॲज सी फिनिश्ड हर वर्क. सी लेफ्ट ॲज सून ॲज सी फिनिश्ड हर वर्क. दोन्ही प्रकारे अशी सेंटेन्स तुम्ही बनवू शकणार आहात. तो पोहोचला की आपण सुरू करू. जेही काम असेल की तुम्ही म्हणता की तो पोहोचला की आपण सुरू करू. ॲज सून ॲज ही अराइव्ज वी विल स्टार्ट. ॲज सून ॲज ही अराइव्ज वी विल स्टार्ट. मला पैसे मिळताच मी तुम्हाला फोन करेन. ॲज सून ॲज आय गेट द मनी आय विल कॉल यू. ॲज सून ॲज आय गेट द मनी आय विल कॉल यू. किंवा आय विल कॉल यू ॲज सून ॲज आय गेट द मनी.
ती घरी पोहोचताच तिने तिच्या आईला फोन केला. म्हणजे ती घरी पोहोचल्याबरोबर तिने तिच्या आईला फोन केला. एक गोष्ट घडल्याबरोबर दुसरी गोष्ट घडली असं सांगत आहोत. सिंपल. ॲज सून ॲज सी रीच्ड होम सी कॉल्ड हर मदर. ॲज सून ॲज सी रीच्ड होम सी कॉल्ड हर मदर किंवा सी कॉल्ड हर मदर ॲज सून ॲज सी रीच्ड होम. दोन्ही सेंटेन्समधलं काय डिफरन्स आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. क्लिअर. मी हे काम संपलं की घरी जाईन. ॲज सून ॲज आय फिनिश दिस वर्क आय विल गो होम. ॲज सून ॲज आय फिनिश दिस वर्क आय विल गो होम. आय होप गाईज तुम्हाला ॲज सून ॲज कसं यूज करायचं लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट आहे ॲज वेल ॲज. ॲज वेल ॲज याचा मराठीत जर तुम्हाला पर्टिक्युलर मीनिंग जर बघायचा असेल तर हे दोन किंवा अधिक गोष्टी एकत्र दाखवण्यासाठी या कंजक्शनचा तुम्हाला यूज करायचा आहे. पर्टिक्युलर मराठीत मीनिंग सोबत, शिवाय एवढंच नाही तर याही गोष्टी आहेत असं जेव्हा तुम्हाला दाखवायचं असतं किंवा असे मीनिंग जिथे निघतात त्या ठिकाणी तुम्हाला ॲज वेल ॲजचा यूज करायचा आहे. इथे एक एक्झाम्पल बघा. थोडंसं ट्रिकी, थोडंसं इथे डाऊट्स येण्याची शक्यता असेल ते आपण पहिले क्लिअर करूया. तो आणि त्याचे मित्र येत आहेत. आता हे जे सेंटेन्स आहे तो आणि त्याचे मित्र, तो पण येत आहे आणि त्याचे मित्र पण येत आहेत. आता हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये काय होईल? ही ॲज वेल ॲज हिज फ्रेंड्स इज कमिंग. ही ॲज वेल ॲज हिज फ्रेंड्स इज कमिंग. आता बरेच जण कन्फ्यूज झाले असतील की इथे तर हिज फ्रेंड्स आला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इज का घेतलं, आर का नाही? तर गाईज इथे एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण इथे हेल्पिंग वर्बचा यूज करतो ते अकॉर्डिंग टू फर्स्ट सब्जेक्ट वाईज तुम्हाला त्या हेल्पिंग वर्बचा यूज करायचा आहे. आता इथे आपलं फर्स्ट सब्जेक्ट काय आहे? ही हे आपलं काय आहे? सिंग्युलर आहे. म्हणून आपण इथे फर्स्ट सब्जेक्ट आपला सिंग्युलर आहे म्हणून इथे आपण हेल्पिंग वर्ब काय घेतला आहे? इज घेतला आहे. आणि याच जागी जर आपला सब्जेक्ट हिज फ्रेंड, इथे जर आपला पहिला सब्जेक्ट जर हिज फ्रेंड असता तर आपलं इथे हेल्पिंग वर्ब काय झालं असतं? आर झालं असतं. तर हे थोडंसं लक्षात ठेवण्यासारखा एकच पॉईंट आहे की तुम्हाला अकॉर्डिंग टू फर्स्ट सब्जेक्ट तुम्हाला इथे हेल्पिंग वर्बचा यूज करायचा आहे. याचे एक्झाम्पल बघा. ती गाते तसंच नृत्यही करते. सी सिंग्स ॲज वेल ॲज डान्स. सी सिंग्स ॲज वेल ॲज डान्स म्हणजे जेही एक्स्ट्राची ॲक्टिव्हिटी असेल, म्हणजे ती एखाद्या ॲक्टिव्हिटीसोबत दुसरीही ॲक्टिव्हिटी करते आपण सांगतो, तर ती एक्स्ट्राची ॲक्टिव्हिटी तुम्हाला ॲज वेल ॲजच्या नंतर लिहायची आहे. जसं की इथं ती गाते पण तसंच ती नृत्यही करते, म्हणजे डान्स ही काय आहे? एक्स्ट्राची ॲक्टिव्हिटी आहे म्हणून ती ॲज वेल ॲजच्या नंतर आपण लिहिलेली आहे. तो मेहनत करतो तसेच इतरांना मदत करतो. ही वर्क्स हार्ड ॲज वेल ॲज हेल्प्स अदर्स. ही वर्क्स हार्ड ॲज वेल ॲज हेल्प्स अदर. तो प्रामाणिक आहे तसेच मेहनती आहे. ही इज ऑनेस्ट ॲज वेल ॲज हार्ड वर्किंग. ही इज ऑनेस्ट ॲज वेल ॲज हार्ड वर्किंग. आय होप तुम्हाला आता ॲज वेल ॲज कसं कधी यूज करायचं लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट आहे ॲज फार ॲज. ॲज फार ॲजचा याचा मराठीत मिनिंग निघतो माझ्या माहितीनुसार किंवा जिथंपर्यंत मला माहीत आहे तिथंपर्यंत किंवा एखाद्या गोष्टीबाबत. अशा प्रकारचे जेही वर्ड्स असतात आपण बोलताना म्हणतो अरे माझ्या माहिती अनुसार किंवा मला वाटतं असं. अशा प्रकारचे जेही वर्ड्स येतात तिथे तुम्हाला ॲज फॉर ॲजचा यूज करायचा आहे. आपण नेहमी बोलतो हे सेंटेन्स की माझ्या माहिती अनुसार. ॲज फार ॲज आय नो. ॲज फार ॲज आय नो. ह्याच्यापुढे तुम्ही तुमचं कोणतंही सेंटेन्स लिहू शकता. जसं की माझ्या माहिती अनुसार बैठक उद्या आहे. ॲज फार ॲज आय नो द मीटिंग इज टुमॉरो. ॲज फार ॲज आय नो द मीटिंग इज टुमॉरो. सुरक्षितेच्या बाबतीत सर्व काही ठीक आहे. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत असंही ज्यावेळेस आपण म्हणतो किंवा त्याचा मिनिंग तसा निघतो त्यावेळेस सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता. ॲज फार ॲज सेफ्टी इज कन्सर्न्ड एव्हरीथिंग इज फाईन.
ॲज फार ॲज सेफ्टी इज कन्सर्न्ड एव्हरीथिंग इज फाईन. माझ्या माहितीनुसार तो निर्दोष आहे. ॲज फार ॲज आय नो ही इज इनोसंट. ॲज फार ॲज आय नो ही इज इनोसंट. माझ्या माहितीप्रमाणे ती आज येणार नाही. ॲज फार ॲज आय नो शी इज नॉट कमिंग टुडे. ॲज फार ॲज आय नो शी इज नॉट कमिंग टुडे. आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरलेला असेल आणि हे 4 कंजंक्शन तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजले असतील आणि तुम्ही याचा डेली यूजमध्ये खूप चांगला यूजसुद्धा करणार आहात. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.